दीप भाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण सर्वजण आपल्या शाळेचे शालेय पोषण आहार 2020-21 ते 23-24चं ऑडिटचं काम करत आहोत. काही शाळांनी फायनल सबमिशनसुद्धा केलं असेल. ज्या शाळांनी फायनल सबमिशन केलं असेल त्यांनी आपली शाळा रिजेक्ट तर झाली नाही ना? अर्थात आपण जी PDF अपलोड केली आहे त्यामध्ये काही त्रुटी तर निघाली नाही ना, हे तपासून घ्यायचं आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती blog.mahimdm2 असं टाईप करून सर्च केल्यावरती आपल्याला जी पहिली साईड इथे दिसते बघा, जिथे 2 हा आकडा आहे त्या साईडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या तालुक्याच्या लॉग इनला येऊ. आपला तालुक्याकडून आपल्याला जो काही युजर नेम आणि पासवर्ड मिळाला आहे त्याने आपल्याला इथे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्याला इथे दिसेल. टोटल ऑल स्कूल, पेंडिंग स्कूल, कंप्लीटेड स्कूल आणि रिजेक्टेड स्कूल, आणि प्रत्येकासमोर आपल्याला तिथी संख्या दिलेली आहे. आता आपल्याला रिजेक्टेड स्कूलमध्ये आपल्या शाळेचं नाव नाही ना, हे तपासून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आधी आपल्याला इथपर्यंत आपल्याला मोबाईल व्ह्यू ठेवायचा आहे. यानंतर इथे आपल्याला आपली जी साईड आहे ती डेस्कटॉप साईड इथे क्लिक करून घ्यायची आहे. त्यानंतर रिजेक्टेड स्कूलच्या समोर जो काही आकडा असेल आपल्या तालुक्याचा त्याला इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्या रिजेक्ट शाळा आहेत त्या इकडे आपल्याला UDAS त्याचे नंबर आपल्याला दिसतील. त्यानुसार आपल्याला ती आपली शाळा शोधायची आहे. आणि या शाळेच्या समोरच आपल्याला नेमक्या कोणत्या कारणाने ती PDF आपली रिजेक्ट झालेली आहे त्याचे कारणसुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानुसार आपल्याला कार्यवाही करून योग्य त्या प्रमाणात पुन्हा एकदा PDF आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. नेहमीच्या पद्धतीने आपला इथे UDAS कोड टाकून आपल्याला आपली शाळा सर्च करायची आहे, प्रोसीड करायची आहे, आणि त्यानंतर शेवटची जी टॅब आहे त्या टॅबवरून आपल्याला पुन्हा एकदा आपली PDF अपलोड करायची आहे आणि फायनल सबमिशन करायचं आहे. ते फायनल सबमिशन मोबाईलवरून कसं करायचं या संदर्भातला याआधीचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपण ते पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण आपली शाळा हे रिजेक्टेड स्कूलमध्ये नाही ना, हे आपण तपासून घेऊ शकतो. त्याचबरोबर इथे आपण आपल्या शाळेचा UDAS नंबर टाकून इथे सर्च केल्यानंतर आपल्याला जर असा मेसेज आला, स्कूल डाटा ऑलरेडी सबमिटेड, याचा अर्थ सध्या आपली जी शाळा आहे ती रिजेक्ट झालेली नाही. तर या 2 पद्धतीने आपण आपली शाळा रिजेक्टेडमध्ये आहे किंवा नाही हे सुद्धा पाहू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.